सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो बेसिकली खूप दिवस झाले आपले व्लॉग्स नव्हते उभे राहिले आणि आता मला एक आयडिया आला आहे की आपण यूट्यूबवर लॉंग व्लॉग्स बनवायचे. तर काहीतरी इम्प्लिमेंट करतो आहे, तर बघा तुम्ही ते. आणि थोडं ऑकवर्ड वाटतं कारण की पर्सनली असं कॅमेरा पुढे तर जास्त बोललो नाही. मी मिनी व्लॉग्सच शूट केले नेक्स्टली. आणि तर आतापासून आपण हे पण करणार, तर ट्राय करेल इम्प्रूव्ह करायचा. त्याच्यात काय एवढं. तर आज आमची एक्झाम होती. मेनली तुम्हाला काही सांगायचं आहे थोडं. आज ना आमची आतापर्यंत एक्झाम होती, त्यामुळे 7 ते 8 दिवस झाले आम्ही काही व्लॉग्स वगैरे मी तर पर्सनली हेच नाही केले. त्याच्यामुळं मी पूर्ण फोकस्ड होतो अभ्यासावर आणि इंस्टाग्राम आणि हे खूप बंद केलं होतं मी, म्हणून मी काही व्लॉग्स बनवले नाही आणि एक्झाम ठीकठाक दिली. छान गेले पेपर. तर मग कालच आमची एक्झाम संपली म्हणून आज बनवतो आहे व्लॉग. तर ठीक आहे, बघू काय होतं आहे. आणि चला तुम्हाला दाखवतो डे इन लाईफ ऑफ कॉलेज. काय करतो मी कॉलेजमध्ये, कसं जातो आणि काय काय करतो दिवसभरामध्ये. ठीक आहे. ब्लॉग में आएगा गाइस. दिस इज द माय टी-शर्ट. लाइन आमच्या 12 शाइनी मारू खिशात दारू. तो हमें ब्लॉग में ले लेगा, हम और तारीफ कर देंगे. मित्रांनो म्हणजे आमचा राम बॉडी बिल्डर हे तुम्हाला माहिती असेल. जिमला जातो, खूप कसरत करतो. त्याच्या अंगावर ही टी शर्ट लागणं म्हणजे खूप म्हणजे अशी काय बोलू रे, काय बोलू. अरे रामची बॉडी कशी बनली तुला माहित आहे? अरे तुझी बॉडी सॉलिड आहे, सॉलिड. केळाचे साल्टे फिरत खात होता त्यो. अशी ऐसी बॉडी बनाई है देख. भाई ये सब मतलब खूप वाईट बोलला हा. मी केळं पण नाही खात खूप आणि केळाचे साल्ट खाऊ. काय लॉजिक झालं. सकाळी गुळ शेंगदाणे खातो. गुळ शेंगदाणे अरे राहिला. मित्रांनो तुम्ही नोटीस नका करू. तुम्ही मित्रांनो फार वाईट होत चाललाय दिवसेंदिवस रामचे व्हिडिओ बघत जाऊन. त्याच्यामुळं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला राम पवार ब्लॉग्स. आणि आपण आज मोठे व्लॉग्स बनवणार आहे. सो बेसिकली यूट्यूबवर. आणि गाइस आमच्या ग्रुपवरती सगळे जण जॉईन होणार आहेत अंडर द गायडन्स ऑफ राम प्रभू. अरे सगळे प्रेशर येणार कारण की आता आम्ही झालो सिनियर. आणि प्रेशर राम प्रभू सिनियर झाले, बुद्धीनं तर मी आज ज्युनियरच आहे. अरे आम्ही पण आता वाटतंय की आताच चालवतो आपण कॉलेजमध्ये आणि 1 वर्ष कधी गेलं माहित नाही. कारण की काही बुद्धीत फरक नाही. ऍक्च्युली रामच्या भक्तीमध्ये खूप फरक झालाय. काही हा कुठे 1-2 राऊंड करायचा तर 14 राऊंड पोहोचलाय. आणि वेसवरचा म्हणजे जर एकदम 2 लाईट्स येतात. प्युअर साधक ब्रह्मचारी, वेसवरचा साधक ब्रह्मचारी जर कोणी असेल सध्याच्या घडीला तर ते आमचे राम प्रभू आहे. मजाक म्हणून नाही किंवा व्हिडिओ प्रमोट करण्यासाठी, रामची असं मजाक करण्यासाठी नाही, खरोखर. नाहीतर आम्ही तर आता पण पराठ्यामध्ये आलू शकतो. अरे खरं आलूच नव्हते भाई. चपाती बनवते. त्यासाठी कसरत करत जा, दररोज सकाळी उठत जा जसे आपले राम प्रभू करत असतात. त्यांच्याकडून थोडं मोटिवेशन घ्या. धन्यवाद. युअर क्लब की काळ्या दिवसातलं होतं. पण आता आमचं लेक्चर आहे आणि त्याच्यानंतर भेटू. आत्ता सबस्क्राईब करा. हा परत देन दिस इज अवर क्लास. आणि याला बघून तर आता पण असंच वाटतं की आपण स्कूलमध्येच आहे आणखी. आणि त्याच्यात एक कंपल्सरी युनिफॉर्म म्हणजे व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट. काय भाई, म्हणजे आपण का स्कूलमध्ये येऊ का. काय विचारलं ते तुम्ही. तर मित्रांनो, मी काय होतंय कधी कधी मला विसरून जाते की आपल्याला व्लॉग पण शूट करायचा असते.
तर त्याच्यामुळं असं होतं की मी विसरून जातो कधी कामात, इकडे तिकडे कॉलेजला फिरवून राहिलो आणि नंतर विसरून जातो, मित्रासोबत गप्पा करत बसतो आणि लॉगच शूट करायला विसरून जातो. पण असो, थोडं थोडं धीरे धीरे शिकून जाईल. आणि जर मी खरंच सांगतो, वेळ नाही भेटत. कॉलेज लाईफ एवढं शेड्यूल बिझी राहतं ना, सकाळपासून सांगतो. एक तर मी राहतो आपल्या बेसवर, तिथं म्हणजे इस्कॉनचे रूल्स थोडे फॉलो होतात. तर सकाळी उठल्यापासून तर ते चॅन्टिंग, रीडिंग बुक आणि अभ्यास वगैरे याच्यामध्ये वेळ नाही भेटत एडिटिंग करायला. जर तुम्हाला व्लॉग्स बघायचे असतील ना तर प्लीज सपोर्ट करा. बाकी काही नाही, फक्त सपोर्ट करा काही. आणि मी पूर्ण प्रयत्न करेल, वेळात वेळ काढेल आणि व्लॉग एडिट करेल आणि तुमच्यासाठी व्लॉग बनवून रेडी करेल. तर मग असा आज थोडा लेक्चर होतं वगैरे, बाकी तर ठीक आहे. आणि कालच आमची एक्झाम झाली तर स्टडी काय एवढी करत नाही मी सध्या, पण चालू करायचं आहे. कारण की आमची नेक्स्ट सिटीज पण लवकरच आहे आणि त्याच्यानंतर आमची एंड सेमिस्टर एक्झाम पण आहे. तर एंड सेमसाठी आम्हाला अभ्यास करावा लागेल. तर आमच्या फ्लॅटवर जे अन्न वाचलेलं असते ना रात्रीच्या वेळेस, ते आम्ही नेत असतो रेल्वे स्टेशनवर आणि वाटून देत असतो. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.